जंगलात नेऊन सोडी तसा शिरला गुफेमध्ये मग ते त्याला भूक तर फारच लागली होती त्याच्यात फळं होते बनाना मँगो सेब मोसंब्या संत्र्या आणि तिथं थंड थंड पाणी बी होतं त्याने मस्त लगेच आम्हाला आणि थंड थंड पाणी पिऊन झोपी गेला दरवाजा लावून वाघाला आणि मला वाघोबाच्या गुहेत कोण शिरले मग ससुलाकडे म्हणाला मी तर आहे ससुलाकडे डुल 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 क्या मारी वाघोबाचे डोळेच फोडीन वाघोबा घाबरला ना मग पळत गेला पुढे कोण भेटलं माहित आहे का जंगलाचा राजा तो सिंह म्हणाला अरे तू कुठं जातो तर वाघ म्हणाला माझ्या गुफेमध्ये असा तो प्राणी शिरलाय तो माझे डोळे फोडतो तर सिंह म्हणाला हाय मी बघतो गेले डबल मग सिंह म्हणाला वाघोबाच्या गुहेत कोण शिरलंय आणि मी तर आहे ससुलाकडे डुल 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 क्या मारी वाघोबाचे डोळे फोडीन सिंहाची तर आळस कापीन दोघंजण घाबरले पळत सुटले अरे तुम्ही कोठे बसलात दोघंजण मग सिंह म्हणाला वाघोबाच्या गुहेत कोणीतरी शिरलंय तो असा प्राणी आहे जो वाघोबाचे डोळे फोडतो त्याची तर आळस कापतो मग हाती म्हणाला हट मी बघतो डबल गेले तिघेजण मग हाती म्हणाला वाघोबाच्या गुहेत कोण शिरलं मी तर आहे ससुलाकडे डुल 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 ज्वारी वाघोबाचे डोळे फोडीन सिंहाची तर आळस कापीन हत्तीची तर सोडत छाटीन तिघेजण घाबरले तिघेजण पळत सुटले पुढे कोण भेटलं उंची जिराफ म्हणाला अरे तुम्ही तिघेजण कुठं बसता मग हत्ती म्हणाला प्राणी शिरलाय तो म्हणतो वाघोबाचे डोळे फोडीन त्याची तर आळस कापीन हत्तीची तर सोडत छाटीन तर मग जिराफ म्हणाला